सगळ्यात मोठा विजय आहे काय सांगता? सगळ्यात हा मोठा विजय तो मुकुंद केणींचा आहे, कारण त्यांची कामं होती, त्यांच्या कामावर आम्ही मतं मागितले. आणि दुसरा विजय म्हणजे माझ्या मंदार आणि मयूरचा आहे, कारण ते माझ्या पाठीशी राहिले, मला सपोर्ट दिला. आणि तिसरा विजय माझ्या 2 सुनांचा आहे, कारण त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला का मम्मी तुम्ही लढा, अपक्ष लढा पण तुम्ही लढा. आणि बाकी सगळा विजय माझ्या जनतेचा आहे, जनतेमुळे मी आज उभी आहे. इथे तुम्हाला तिकीट नाकारून सुद्धा तुम्ही अपक्ष उभा राहिला आणि धडाडीने जिंकून आलात, किती मोठे यश. आज एक स्त्री काय करू शकते हे दाखवून दिला मी. नानांच्या आठवणीला नाना माझ्याबरोबरच होते, सगळ्यांना दिसत होते. ते माझ्या ऑफिसमध्ये मी एकटी बसलेली असली तर किती जणांना दिसले, ते पिंक शर्ट घातलेला, त्यामुळे ते माझ्याबरोबरच होते. किती आनंद आहे, खूप वर्षानंतर आनंद सांगता नाही येत, सांगता नाही आनंद. विजय झाला. मला वाटतं हा जनतेने दिलेला विकासाला कौल आहे. गेले 4 वर्षापासून मी या ठिकाणी केणी साहेबांचा नसताना देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण केणी कुटुंबियांनी कळवेकरांना सेवा दिलेली आहे, त्यांच्यासाठी काम केलेलं आहे, नवीन नवीन प्रकल्प आणले होते आणि हा त्याचाच आज कौल आहे. आपण जर पाहिलं असेल तर प्रमिलाताईंना पण लोकांनी भरघोस मतांनी या ठिकाणी विजय केलेला आहे. नाही, मला वाटतं कोणी काय त्रास दिला आणि त्याच्यावर आता मला भाष्य करायचं नाही, परंतु जनतेने ज्याची जागा ज्याला तिकडे दाखवून दिलेली आहे, त्यामुळे मला वाटतं जनता जनार्दन सर्व आहे. आणि मी याचं सगळं क्रेडिट माझ्या कळवेकर जनतेला, मतदारांना आणि माझ्या मित्रपरिवारांना देतो. नानांची आठवण येते. मला वाटतं केणी साहेब नसते तर ही सिच्युएशन आली पण नसती आणि सिटीवरती लढायला लागलं नसतं. परंतु मला वाटतं काही गोष्टी घडायच्या असतात आणि त्या घडलेल्या आहेत. नक्कीच बाबांची आठवण येते, आज ते असते तर मला वाटतं जल्लोष अजून डबल असता.